नमस्कार मंडळी, निशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत आंब्याची पुरणपोळी, अगदी मऊ लुसलुशीत अशी. यासाठी 2 आंबे स्वच्छ धुवून घेऊन आंब्याच्या आतील गर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून यामध्ये अर्धा कप दूध घालून वाटून घ्यावे. आता कणिक मळण्यासाठी 1.5 कप गव्हाचे पीठ, चवीनुसार मीठ, 1 कप आंब्याचा गर घालून सर्व हाताने मिक्स करून घ्यावे. मिक्स झाल्यानंतर यामध्ये लागेल तसे वाटीने थोडे थोडे पाणी घालून कणिक मळून घ्यावी. कणिक मऊ होईपर्यंत मळून घ्यावी. यावरती थोडेसे तेल घालून पुन्हा 5 ते 6 मिनिट हलक्या हाताने कणिक मर्दून घ्यावी. कणिक मऊ झाल्यानंतर साईडला ठेवावी. आता यामधील पुरण तयार करायचे आहे. यासाठी पॅनमध्ये 1 चमचाभर तूप, 1 कप रवा लालसर होईपर्यंत परतून घ्यावा. यामध्ये 1 कप आंब्याचा गर घालून मिक्स करून घ्यावा. 1 कपभर साखर घालून साखर विरघळल्यानंतर यामध्ये वेलची पूड, 1 कप दूध घालून घ्यावे. दूध आटल्यानंतर यामध्ये 1 कपभर पाणी घालावे. मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्या आवडीनुसार तूप घालू शकता. तूप घालून प्लेट झाकून रवाचा कच्चापणा जाईपर्यंत पुरण शिजवून घ्यावे. तयार आहे आपले मऊ लुसलुशीत असे पुरण. आता हाताला थोडेसे तेल लावून कणकीचा छोटा आकाराचा गोळा तयार करून घ्यावा. त्याची या पद्धतीने अशी वाटी तयार करून घ्यावी. पुरणही थंड झालेले आहे. पुरणाचा असा या पद्धतीने गोल मुटका करून घ्यावा. आता हा तयार केलेला मुटका कणकीच्या वाटीमध्ये भरून घ्यावा. या पद्धतीने भरून झाल्यानंतर हाताला थोडेसे तेल लावून बोटाच्या वांगट्याच्या साहाय्याने या पद्धतीने सर्व बाजूने पॅक करून घ्यावे. अगदी मी दाखवत आहे ना, या पद्धतीने करायचे. या पद्धतीने केल्यानंतर जरासही लाटताना पुरण बाहेर येणार नाही. आता तयार केलेला गोळा पिठामध्ये दोन्ही बाजूने मस्त असा बुडवून घ्यायचा. लाटण्याने अगदी हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची. आलटून पलटून मस्त अशी एकदम हलक्या हाताने पोळी लाटायची. वरून थोडेसे पीठ लावून पुन्हा पोळी पलटून एकदम हलक्या हाताने याच पद्धतीने गोल आकारामध्ये लाटून घ्यायची. पोळी तयार झाल्यानंतर तवा तापल्यानंतर सगळ्यात आधी तव्यावरती थोडेसे तेल सोडावे, म्हणजे पोळी तव्याला चिकटून बसत नाही. या पद्धतीने पोळी एका हातावर घ्यायची व तव्यावरती टाकायची. 1 मिनिटभर पोळी खालच्या बाजूने भाजल्यानंतर उलताण्याच्या साहाय्याने असं सर्व बाजूने काढून पलटी मारून घ्यावी. वाटीच्या साहाय्याने यावरती भरपूर असे तेल लावून घ्यावे. याच पद्धतीने दुसरी बाजूही पलटून वाटीच्या साहाय्याने भरपूर असे तेल लावून घ्यावे. बघा आपली पोळी कशी मस्त टुम्म फुगत आहे. याच पद्धतीने सर्व पोळ्या हलक्या हाताने मस्त अशा लाटून भाजून घ्या. एकही पोळी यातील फुटणार नाही व सर्व पोळ्या अशाच टुम्म फुलतील. तुम्ही या पद्धतीने आंब्याची पुरणपोळी एकदा नक्की ट्राय करा व कमेंटमध्ये सांगा कशी लागते. तुमची पुरणपोळी मी खात्रीने सांगते अशीच टुम्म फुगेल व एकदम मऊ लुसलुशीत बनेल. तर तयार आहे आपली आंब्याची पुरणपोळी. या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा.